हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये 7वी स्कॉलरशिप गणित याच्यामधला शेकडेवारी किंवा शतमान हा जो घटक आहे त्याच्यावर आधारित काही सराव प्रश्न सोडवू. हे सराव प्रश्न नवनीत स्वाध्याय 27.1 याच्यामधले. तर त्या स्वाध्यायामध्ये विचारलेले प्रश्न आणि त्यांची उत्तरं या व्हिडिओमध्ये आपण पाहू. त्याआधी शतमान किंवा शेकडेवारी म्हणजे काय याची पहिल्यांदा बेसिक इन्फॉर्मेशन आपण मिळवू. शतमान याचा अर्थ 100 पैकी. उदाहरण घ्यायचं झालं तर समजा 100 पैकी 50 गुण असतील तर त्याचा अर्थ होतो 50%. हेच जर प्रमाण 200 पैकी 120 असं जर आपल्याला दिलं असेल की एखाद्या विद्यार्थ्याला 200 पैकी 120 गुण मिळालेत आणि हे शतमानामध्ये रूपांतर करायचं आहे, तर याचा अर्थ असा होतो की जर 200 पैकी 120 असतील तर 100 पैकी किती? मग 200चं रूपांतर 100 मध्ये करायला आपण त्याची निमपट केली, मग 120ची निमपट केली तर 60 होईल. त्यामुळं 200 पैकी 120 असतील तर 100 पैकी 60 याचाच अर्थ ते होतात 60%. तर ही थोडीशी बेसिक इन्फॉर्मेशन आहे. थोडक्यात शतमान किंवा शेकडेवारी म्हणजे दिलेल्या संख्येचं 100 पैकी रूपांतर करणं. तर एवढीच बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला या प्रकारच्या प्रश्नांसाठी लागणार आहे. आता याच्यावर आधारित आपण प्रश्न बघू. त्यातला हा पहिला प्रश्न. तर हा पहिला प्रश्न आहे, 3/6.1/4 या अपूर्णांकाचं रूपांतर शतमानात पुढील पर्यायातून निवडा. म्हणजे या दिलेल्या संख्येचं शतमानात रूपांतर करायचं आहे, म्हणजे 100 पैकी किती ते आपल्याला काढायचं आहे. मग त्याच्यासाठी 3 आणि छेदामध्ये 6.1/4 आहे. तर ही जी संख्या छेदामध्ये आहे 6.1/4 त्याचं रूपांतर आपण शुद्ध अपूर्णांकात करू, कारण हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे. मग त्याच्यासाठी 6 आणि 4चा गुणाकार करायचा 24 येईल. त्याच्यामध्ये अंश 1 मिळवायचा 25 येतील आणि छेद 4 आहे तसाच. याचाच अर्थ 6.1/4 म्हणजेच 25/4. मग या दिलेल्या संख्येमध्ये 3 छेदामध्ये 6.1/4 च्या ऐवजी लिहूया 25/4. म्हणजेच 3 गुणिले 25/4 जर आपण अंशात घेतले तर त्याचा व्यस्त होईल, म्हणजे 4/25 होईल. आता हा जर गुणाकार केला अंशांचा 3 आणि 4चा गुणाकार 12/25. आता या संख्येचं शतमानात रूपांतर करायचं म्हणजे 100 पैकी. आता ही जी संख्या आहे 12/25 याचा अर्थ असा होतो की 25 पैकी 12. मग इथं जर 25 च्या ऐवजी 100 आपल्याला आणायचं असेल छेदामध्ये तर त्याला 4 न गुणायचं. आणि अपूर्णांकाचा नियम माहिती आहे, आपण अंशाला किंवा फक्त छेदाला गुणू शकत नाही. जर अंशाला गुणलं तर छेदालाही गुणावं लागतं, छेदाला गुणलं तर अंशालाही गुणावं लागतं. इथं छेदाला 4 न गुणले मग अंशाला सुद्धा 4 न गुणायचं. मग 12 गुणिले 4 48 आणि छेदामध्ये 25 गुणिले 4 100. आता छेदामध्ये 100 आलं, याचा अर्थ असा होतो की 100 पैकी 48. म्हणजे जे आपल्याला 25 पैकी 12 असं दिलं होतं त्याचं रूपांतर आपण 100 पैकी 48 केलं आणि 100 पैकी 48 म्हणजेच 48%. हे आपलं उत्तर. म्हणजे ही जी संख्या दिली 3/6.1/4 याचं रूपांतर शतमानात 48% असं होईल, जे आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. हा पुढचा प्रश्न, 1730 चे 7.5% बरोबर किती? पर्याय त्याच्यासाठी दिलेले आहेत. मग 1730 चे 7.5% काढायचे म्हणजेच 1730 ला कुठल्याही संख्येचे टक्के काढायचे. याचा अर्थ 7.5 म्हणजेच 7.5/100. 100 त्याला भागायचं. मग इथं शून्याला शून्य निघून जाईल. 173 गुणिले 7.5 हे शिल्लक राहील. मग आता ह्या दोन्हींचा जर गुणाकार केला 173 गुणिले 7.5 न गुणायचं, त्याच्याऐवजी आपण 75 न गुणूया, म्हणजे 173 गुणिले 75 आणि मग नंतर दशांश चिन्हांचा विचार करू. मग 173 गुणिले 75 हा गुणाकार येईल 12,975. इथं 7.5 आहे, त्यामुळं या संख्येमध्ये उजवीकडून येताना एक डिजिट सोडून दशांश चिन्ह घ्यायचं, म्हणजे या दोन्हीचा गुणाकार येईल 1297.5. आता याच्यामध्ये छेदात 10 आहेत ते आपले घ्यायचे राहिले, त्यामुळं इथं आपलं 1297/10 घेऊ. म्हणजे छेदामध्ये एकावर एक शून्य आहे, त्यामुळं दशांश चिन्ह आहे ते आणखी एक घर डावीकडे सरकेल, म्हणजे याचं उत्तर येईल 129.75. आता हा जो पर्याय आपल्याला दिला आहे तो या 4 मध्ये कुठंच दिलेला नाही. मग आता याचं रूपांतर दिलेल्या 4 पैकी कशात तरी करता येईल का बघूया. म्हणजे समजा 129.75 ह्याच्यामध्ये आपण असं लिहिलं, दशांश चिन्ह काढून 12,975 छेद 100 असं आपण ते लिहू शकतो. कारण 12,975 ला 100 न भागलं तर 129.75च मिळणार आहे. आता हे छेदामध्ये जे 100 लिहिलेत त्याच्याऐवजी आपल्याला असं लिहिता येईल, 12,975 अंशात आहे तसेच आणि छेदामध्ये 10चा वर्ग. हे जर 10चा वर्ग अंशात आपण घेतलं तर 12,975 गुणिले
10चा वर्ग छेदात आहे ते जर अंशात घेतले तर 10चा वजा दुसरा घात होईल. त्यामुळं 129.75 हीच संख्या आपण 12,975 गुणिले 10चा वजा दुसरा घात अशी सुद्धा लिहू शकतो आणि हा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेला आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न 31.25% म्हणजे किती? पुन्हा एकदा 31.25% काढायचे, त्याचा अर्थ त्याला 100 भागायचं. आता आपल्याला जे पर्याय दिलेत ते चारही पर्यायामध्ये अपूर्णांक दिलेले आहेत. म्हणजे इथं हा दशांश चिन्ह जर आपण काढून टाकला अंशातला आणि समजा तिथं 3125 लिहिलं तर दशांश चिन्हानंतरची 2 घरं सोडून आपण दशांश चिन्ह पुढे घेतले म्हणजे छेदामध्ये एकावर 2 शून्य त्याच्यावर आणखी 2 शून्य आपण वाढवायचे, कारण दशांश चिन्ह 2 घराने आपण पुढे दिले. म्हणजेच 31.25 नंतर दशांश चिन्ह घेतले, त्याच्या पुढे कितीही शून्य लिहिली तरी त्याची किंमत काही बदलत नाही. त्यामुळे ही संख्या आपण अशी लिहिली 31.25 छेद 10,000. आता 3125 छेद 10,000 ह्याला आपण भाग घालूया. पहिला भाग 25 न जाईल, 25 चोक 100 आणि 2 शून्य, आणि इथं 25 एके 25 6 शिल्लक राहील 62 होतील. 25 दुने 50, पुन्हा 12 शिल्लक राहील, 25 पाचा 125, पुन्हा 25 ने तर भाग जाईल, 25 पाचा 125 आणि छेदामध्ये 25 एके 25 15 शिल्लक राहील, 25 एके 150. उत्तर येईल 5/16 आणि हा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलाय. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. हा पुढचा प्रश्न आहे. 1 किलोग्रॅम धुण्याच्या पावडरची किंमत 40 रुपये आहे. त्यावर कंपनीने शेकडा 12.1/2 किमतीची पावडर मोफत देण्याचे ठरवले. तर 1 किलो धुण्याच्या पावडरवर किती ग्रॅम पावडर मोफत मिळेल? तर 1 किलोग्रॅम त्याचं रूपांतर पहिल्यांदा ग्रॅम मध्ये आपण करूया, कारण प्रश्नात असं विचारलं की किती ग्रॅम पावडर मोफत मिळेल. मग 1 किलोग्रॅम म्हणजेच 1000 ग्रॅम. आता ह्यावर कंपनीने 12.1/2 शेकडा 12.1/2 म्हणजे 12.5% मोफत द्यायचे ठरवले. म्हणजेच आपल्याला 1 किलोग्रॅमचे, याचाच अर्थ 1000 ग्रॅमचे 12.5% काढायचं आहे. 12.5 म्हणजेच 12.5%. मग त्याचे 12.5% काढण्यासाठी 12.5% म्हणजेच छेदामध्ये 100 घ्यायचे. 12.5 छेद 100. इथं 2 शून्याला 2 शून्य निघून जाईल. 12.5 गुणिले 10 125 उत्तर येईल. म्हणजे ती कंपनी 125 ग्रॅम मोफत पावडर देईल. आता हे दिले आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न 5 लिटरच्या 2.1/2% म्हणजे किती? पुन्हा एकदा 5 लिटरचं रूपांतर मिलीलिटर मध्ये करूया. म्हणजे 5000 मिलीलिटर, त्याचे 2.1/2% म्हणजेच 2.5% म्हणजेच 2.5%. ते काढताना 5000चे 2.5% काढायचे म्हणजेच 2.5/100 लिहायचं. इथं 2 शून्याला 2 शून्य निघून जातील. 2.5 गुणिले 50 यांचा जर गुणाकार केला तर उत्तर येईल 125 मिलीलिटर. आता हे 125 मिलीलिटर पर्याय क्रमांक 1 मध्ये दिले, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे. 240 लिटर दुधाच्या द्रावणात 8% मलईचे प्रमाण आहे. 160 लिटर दुधाच्या द्रावणात 15% मलईचे प्रमाण आहे. जर दोन्ही द्रावणे एकत्र केली तर त्या मिश्रणात मलईचे शेकडा प्रमाण किती असेल? मग पहिले जे उदाहरण दिले त्याच्यामध्ये 240 लिटर दुधाच्या द्रावणात 8% मलई आहे. त्याच्यामध्ये मलई किती आहे ते काढायचं, म्हणजे त्याचे 8% काढायचे, म्हणजेच 8/100 ने त्याला गुणायचं. इथं शून्याला शून्य निघून जाईल. 24 गुणिले 8 192 मिळेल आणि छेदामध्ये 10 आहे. मग 192/10 म्हणजेच 19.2. म्हणजे पहिल्या द्रावणामध्ये 19.2 इतकी मलई आहे. आता त्याचं एकक दिलेलं नाही, त्यामुळे 19.2 असंच ठेवूया. दुसरं द्रावण 160 लिटरचं आहे, त्याच्यामध्ये 15% मलई आहे, म्हणजे त्याचे 15% काढायचे. इथं 2 शून्याला 2 शून्य निघून जाईल. 5 त्रिक 15, 5 दुने 10, पुन्हा 2 न 16ला भाग घालवलं तर 8चा जाईल. 8 गुणिले 3 24. दुसऱ्या द्रावणामध्ये 24 इतकी मलई आहे. जर दोन्ही द्रावणं एकत्र केली तर 24 आणि 19.2 यांची बेरीज केली तर आपल्याला एकूण मलई मिळेल. मग 24 अधिक 19.2 यांची बेरीज येईल 43.2. आता ही 43.2 मलई 240 लिटर आणि 160 लिटर म्हणजेच 400 पैकी आहे. मग याचं शेकड्यामध्ये रूपांतर जर करायचं असेल तर 43.2 ही एकूण मलई, एकूण दूध 400 लिटर झाला. आता त्यामुळे त्याला 400 न भागायचं आणि शेकड्यात रूपांतर करायचं म्हणून त्याला 100 न गुणायचं. मग छेदात 2 शून्याला 2 शून्य निघून जाईल.
4 जर भाग घालवलं तर 4 एके 4, तर शून्याचा भाग जाईल. दशांश चिन्ह 3 पुढे गेले तर 32 होतील, 4 आठे 32. त्यामुळं एकूण असणार आहे 10.8% इतकं मलईचं प्रमाण असेल त्या एकूण द्रावणामध्ये. मग 10.8 हा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलाय. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. हा पुढचा प्रश्न आहे, एका पुस्तकाची किंमत 20% ने कमी केल्यास त्याचा खप 25% ने वाढला तर पूर्वीच्या उत्पन्नात शेकडा कितीने फरक पडला. हे 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत. तर अशा पद्धतीचा जर प्रश्न असेल तर सरळ आपण ह्या 2 चलांसाठी म्हणजे पुस्तकांची किंमत आणि त्यांचा खप यांच्यासाठी काहीतरी संख्या गृहीत धरूया. म्हणजे इथं 2 चल आहेत, एक म्हणजे किंमत आणि दुसरं म्हणजे खप. तर अगदी सोपी पद्धत इथं 100 गृहीत धरूया दोन्ही, म्हणजे हे कॅल्क्युलेशनला सोपं जाईल. म्हणजे असं गृहीत धरूया की एका पुस्तकाची किंमत 100 रुपये आणि अशी 100 पुस्तकं खपलीत. मग असं केल्यानंतर उत्पन्न किती मिळेल. म्हणजे 100 रुपयाची 100 पुस्तकं खपली तर उत्पन्न काढायला त्या दोन्हीचा गुणाकार करायचं म्हणजे 10,000 होईल. हे आत्ताचं उत्पन्न आहे. पण आता त्यात बदल केलाय. पुस्तकाची किंमत शेकडा 20 ने कमी केली आणि शेकडा 20 100चे शेकडा 20 काढणं अगदी सोपं आहे. 100चे शेकडा 20 म्हणजे 20च. तेवढ्यानं कमी केली म्हणजे किंमत आता झाली 80 रुपये आणि त्यामुळं खप 25% वाढलाय. मग 100चे 25% म्हणजे 25. 25 न वाढलाय म्हणजेच 100 अधिक 25 125. हे टक्के काढणं 20% किंवा 25% हे 100 घेतल्यामुळे जास्त सोपं झालं, म्हणून इथं संख्या आपण घेतल्यात 100. पण आता पुस्तकाची किंमत कमी केल्यामुळं आणि खप वाढल्यामुळं आता उत्पन्न किती होईल हे काढायला 125 आणि 80 यांचा करायचा गुणाकार. तर तो गुणाकार 10,000च येईल. म्हणजे असं केल्यामुळे सुद्धा उत्पन्नात काहीच वाढ होणार नाही किंवा कमी होणार नाही. याचा अर्थ त्या उत्पन्नात फरक पडणार नाही, जे आपल्याला दिले पर्याय क्रमांक 4 मध्ये. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, एका परीक्षेत 25% विद्यार्थी इंग्रजीत अनुत्तीर्ण झाले, 20% विद्यार्थी गणितात अनुत्तीर्ण झाले, दोन्ही विषयात 15% विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले, तर त्या परीक्षेत किती टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले, असा प्रश्न आहे. आता अशा पद्धतीचा जर प्रश्न असेल तर एक सोपी ट्रिक इथं लक्षात ठेवूया. इंग्रजी विषयात अनुत्तीर्ण झालेत 25%, गणित विषयात अनुत्तीर्ण झालेत 20% आणि दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झालेत 15%. मग एकूण अनुत्तीर्ण विद्यार्थी काढण्यासाठी अशा पद्धतीचा प्रश्न जर दिला असेल तर इंग्रजीमध्ये अनुत्तीर्ण विद्यार्थी, त्याच्यामध्ये गणितातले अनुत्तीर्ण विद्यार्थी मिळवायचे 25 अधिक 20 आणि दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी त्यातून वजा करायचे. म्हणजे एकूण किती विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले ते काढता येईल. मग 25 अधिक 20 45 वजा 15 उत्तर येईल 30. 30% विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेत. मग इथं पहिलाच पर्याय आपल्याला 30 दिसतोय आणि आपण पटकन तो निवडतो. पण प्रश्नात विचारले काय पहा, किती टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. आपण उत्तर काढलं 30% विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. 30% म्हणजे 100 पैकी 30 विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेत, म्हणजे उरलेले सगळे उत्तीर्ण झालेले असणार. उरलेले सगळे म्हणजेच 100 वजा 30 70 येईल. याचा अर्थ या परीक्षेमध्ये 70% विद्यार्थी उत्तीर्ण झाले, जे आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. हा पुढचा प्रश्न आहे, बसच्या तिकिटाचे दर 20% ने वाढले, 6 महिन्यानंतर पुन्हा तिकिटाच्या दरात 10% ने वाढ झाली, तर मूळ दरात किती वाढ झाली. मग इथं याच्या अगोदर एक प्रश्न आपण सोडवला होता, त्याच पद्धतीने सोडवू. समजा आजच्या बसच्या तिकिटाचा दर आहे 100 रुपये, तो 20% ने वाढवलाय. मग 100चे 20% म्हणजेच 20. तो 20% जर वाढवला तर 100 अधिक 20 120 होईल. 6 महिन्यानंतर पुन्हा 10% वाढवले. मग पुन्हा 10% वाढवल्यानंतर आपली बऱ्याचदा चूक अशी होते की पुन्हा आपण 100चे 10% म्हणजे 10 करतो. मग 120 अधिक 10 130 करतो. पण आता तिकिटाचा दर 120 आहे, त्याचे 10% काढायचे आहेत. मग 120चे 10% काढायचे म्हणजेच त्याला 10/100 न गुणायचं. मग या शून्याला शून्य, शून्याला शून्य निघून जाईल, 12 होतील. याचा अर्थ 120चे 10% 12 आहेत. मग ते 12 रुपयानं तिकीट पुन्हा वाढणार आहे, तिकिटाचा दर. मग 120 अधिक 12 उत्तर येईल 132. म्हणजे आजचा तिकिटाचा दर आहे 132. आता प्रश्न विचारला की मूळ दरात किती टक्के वाढ झाली. मूळ दर होता 100, आता तो झाला 132. म्हणजे वाढ किती झाली तर 32. आता फक्त 32 अशी जरी वाढ असली तरी ती मूळ तिकिटाच्या किती टक्के आहे ते काढायला त्याला 100 न भागायचं आणि शेकड्यात रूपांतर करायचं, म्हणून गुणिले 100. 100ला 100 निघून गेले तर उत्तर येईल 32%, जे पर्याय क्रमांक 2 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. हा पुढचा प्रश्न आहे, एका वस्तूची किंमत
20% वाढली, काही दिवसांनी पुन्हा 20% कमी झाली, तर शेवटची किंमत मूळ किमतीपेक्षा कमी होईल की जास्त होईल? पुन्हा एकदा त्याच पद्धतीने आपण विचार करूया. आज समजा वस्तूची किंमत ₹100 आहे. ती 20% वाढली तर त्याचे 120% होतील किंवा ₹120 किंमत होईल. कारण 20% वाढवलेले आहे. 100चे 20% म्हणजेच 20. आता पुढं त्याच्यामध्ये 20% कमी झालेले, पण हे 20% आता काढायचे कुणाचे? तर 120चे. कारण आज वाढ झाल्यानंतर त्या वस्तूची किंमत 120 झाली. मग 120चे 20% काढायचे म्हणजेच त्याला 20/100 न गुणायचं. शून्याला शून्य, शून्याला शून्य निघून जाईल. 12 गुणिले 2 24. आता 120 मधून ही जी 20% आहे ती कमी झालेली आहे. म्हणजे 120 मधून 24 वजा करावे लागतील. मग 120 वजा 24 उत्तर येईल 96. आता प्रश्न विचारलाय की शेवटची किंमत मूळ किमतीपेक्षा कमी होईल की जास्त होईल? आता सरळ आहे. सुरुवातीची किंमत 100 होती, आता ती 96 आहे, म्हणजे कमी झालेली आहे. आता फक्त प्रश्न इतकाच आहे की किती टक्क्यांनी कमी झाली? 100 किंमत होती, त्याची 96 झाली, म्हणजेच 4% ती कमी झाली किंमत. तर हा पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलाय. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3, शेवटची किंमत मूळ किमतीपेक्षा 4% कमी होईल.